चला माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, खुशखबर, खुशखबर, खुशखबर. सप्टेंबरचा हप्ता म्हणजे 15 हप्ता या महिन्याची आतुरता महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना लागलेली होती. ती उत्कंठा आता तुम्हाला या ठिकाणी थांबवावी लागणार आहे. कारण सरकारतर्फे जी-आर देण्यात आलेला आहे. सरकारतर्फे जी-आर आलेला आहे. तर लाडक्या बहिणींनो, उद्यापासून तुमच्या अकाउंटला पैसे जमा केले जाणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, हे पैसे कोणाला मिळणार आहे? ज्या बहिणींची ई-के-वाय-सी झाली आहे त्यांना भेटणार आहे. ज्या बहिणींची ई-के-वाय-सी झाली नाही त्यांना भेटणार आहे. की ज्या बहिणी अपात्र होत्या जून, जुलै, ऑगस्टमध्ये त्या बहिणींना भेटणार आहे. सविस्तर माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की द्या, नक्की राहा. जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लाडक्या बहिणींनो, ज्यासाठी आपण लढत होतो तोच शेवटी जी-आर आलेला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 25-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत हा जी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय आणि विशेष विभागामार्फत करण्यात आलाय. तारीख बघा 8 ऑक्टोबर 2025 म्हणजे आजचा जी-आर आहे. आणि सरकारने खरंच लाडक्या बहिणींच्या मनामध्ये जो झालेला असंतोष होता त्याला पुसून टाकण्यासाठी हा जी-आर दिलेला आहे. पण लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला सांगितलं होतं, मी आज सकाळच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, जर आज, उद्या, परवा 8, 9, 10 मध्ये जर जी-आर आला तर आपल्याला 1500 रुपये भेटणार आहे. आणि जर पुढल्या वीकमध्ये आला तर आपल्याला 3000 रुपये भेटणार आहे. म्हणून सरकारने या वीकमध्ये जी-आर आणला आणि लाडक्या बहिणींनो तुम्हाला 1500 रुपये दिलेले आहेत. बघा इथे दिलेला आहे. सप्टेंबर 2025 महिन्याचा सप्टेंबर 2025 महिन्याचा जी-आर आणि रक्कम दिली आहे 410 कोटी 30 लाख इतकी रक्कम अदा केलेली आहे. इतकी रक्कम देण्यात आली आहे. मग जर लाडक्या बहिणींना जर आपण कंपॅरिझन करायला गेलं तर काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगून देतो. जेणेकरून तुमच्या मनातील ज्या शंका आहेत त्या या ठिकाणी काय होईल, दूर केल्या जाईल. बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही बघितलं असेल 13व्या हप्त्यामध्ये 13व्या हप्त्यामध्ये जो जी-आर आला होता, जो सामाजिक आणि न्याय विभागामार्फत, त्याला 335 कोटी आलेले. किती? 335 कोटी आलेले. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल लाडक्या बहिणींनो, जो 14वा हप्ता होता, जो 14वा हप्ता होता, या हप्त्यामध्ये 345 कोटी आलेले. बरोबर? आणि 15व्या हप्त्यामध्ये जर तुम्ही बघायला गेलं असेल, किती आले? 410 कोटी. 410 कोटी 30 लाख रुपये. बरोबर? म्हणजे जर लाडक्या बहिणींना जर तुम्ही बघायला गेलं असेल, 13व्या हप्त्यामध्ये बहिणी काय ठरल्या होत्या? खूप बहिणी अपात्र ठरल्या होत्या. बरोबर? पडताळणीसाठी. 14व्या हप्त्यामध्ये सुद्धा अनेक बहिणी ऑगस्टमध्ये जो हप्ता होता त्याच्यामध्ये अपात्र ठरल्या होत्या. पण आता त्यांची पडताळणी झाली आहे आणि आता महाराष्ट्रातील ज्या बहिणी आता योग्य पडताळणीमध्ये आढळल्या आहेत, म्हणजे त्या पात्र ठरलेल्या आहेत, त्यांना सुद्धा लाभ भेटणार म्हणजे भेटणार. दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न, की ज्या अपात्र बहिणी होत्या त्यांना काय भेटणार आता? लाभ भेटणार आहे. हे इथून आपल्याला काय म्हणतो कन्फर्म झालंय. दुसरा मुद्दा, की ई-के-वाय-सी आहे. ज्या बहिणींची ई-के-वाय-सी झालेली आहे, त्यांनाही पैसे भेटणार आहे. ज्या बहिणींची ई-के-वाय-सी नाही झाली, त्यांना सुद्धा पैसे भेटणार आहे. कारण की ई-के-वाय-सी लागू होणार आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये. आता लाडक्या बहिणींनो, जो सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा म्हणजे आता तर आला, जो पुढच्या महिन्याचा जो हप्ता असेल ऑक्टोबरचा, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ई-के-वाय-सीची गरज नाही आहे. तर घाबरायचं कारण नाही आहे. जितक्या बहिणी असतील, पात्र बहिणी असतील, त्या प्रत्येक बहिणीला पैसे भेटणार आहे. आणि याचा जो आकडा दिला होता आदिती तटकरे मॅमनी त्यांच्या सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये, तर 2,35,00,000 इतका आकडा त्यांनी दिलेला होता. आणि लाडक्या बहिणींनो, आता समजून घ्या की उद्यापासून तुमच्या अकाउंटला 1500चा मेसेज येणार म्हणजे येणार. 1,500 रुपयाचा मेसेज तुमच्या अकाउंटला पडणार म्हणजे पडणार. आणि लाडक्या बहिणींनो, तुमच्याच या सपोर्टमुळे ते शक्य झालेलं आहे. म्हणून मी तुम्हाला नेहमी म्हणतो, की व्हिडिओला सपोर्ट करत राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा. जेणेकरून जी योग्य माहिती आहे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला ही खुशखबर द्यायची होती. चला तर लाडक्या बहिणींनो, आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.